नमस्कार शेतकरी बांधवांनो. राज्यातील हजारो फळबाग उत्पादक शेतकऱ्यांसाठी आज एक अत्यंत दिलासादायक आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या अंबिया बहार फळ पीक विमा 2025 ते 26च्या वितरणाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात विम्याची रक्कम जमा करण्यासाठी आपला राज्य हिस्सा म्हणून तब्बल 129 कोटी 51 लाख रुपयांची मोठी रक्कम वितरित करण्यास मंजुरी दिली आहे. या संदर्भात आज 3 ऑगस्ट 2026 रोजी एक अत्यंत महत्त्वाचा सरकारी आदेश जारी करण्यात आला आहे. ही सविस्तर माहिती पाहण्यापूर्वी अनेक दर्शकांच्या आणि नवीन शेतकऱ्यांच्या मनात हा प्रश्न आला असेल की हा अंबिया बहार फळ पीक विमा नक्की असतो तरी काय? तर मित्रांनो, फळबागांना मुख्यत्वे 2 बहरामध्ये विभागले जाते. पहिला मृगबहर आणि दुसरा अंबिया बहर. जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात ज्या फळबागांना फुले येतात त्याला अंबिया बहर म्हटले जाते. या काळात मोसंबी, संत्री, डाळिंब यांसारख्या पिकांची विशेष काळजी घ्यावी लागते. पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेअंतर्गत या अंबिया बहर हंगामात अवकाळी पाऊस, गारपीट, तापमानातील अचानक बदल किंवा हवामानाच्या अनियमिततेमुळे फळबागांचे जे नुकसान होते त्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी सरकारकडून शेतकऱ्यांना हे विशेष विमा संरक्षण दिले जाते. मित्रांनो, आता येऊया मुख्य विषयावर. गेल्या हंगामात हवामानात झालेल्या बदलांमुळे अंबिया बहराअंतर्गत फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. यामध्ये कोकण विभागातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम याआधीच वितरित करण्यात आली होती. मात्र राज्यातील इतर भागांतील डाळिंब, द्राक्ष आणि केळी यांसारख्या फळपिकांचे नुकसान होऊनही त्यांचा पीक विमा मिळणे बाकी होते. या विम्याच्या वितरणातील सर्वात मोठा अडथळा हा होता की विमा कंपन्या वारंवार राज्य सरकारचा हिस्सा अद्याप प्राप्त न झाल्याचं कारण सांगत होत्या. पण आता राज्य सरकारने शेतकऱ्यांची ही समस्या दूर करत 129 कोटी 51 लाख 38,411 रुपयांची रक्कम थेट वितरित करण्यास मंजुरी दिली आहे. ही मंजूर झालेली रक्कम भारतीय कृषी विमा कंपनी, युनिव्हर्सल सोमपो आणि बजाज अलियान जनरल इन्शुरन्स या 3 प्रमुख विमा कंपन्यांना वर्ग करण्यात आली आहे. राज्य सरकारचा हिस्सा प्राप्त झाल्यानंतर आता या विमा कंपन्यांच्या माध्यमातून उर्वरित पीक विम्याची रक्कम थेट पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू होणार आहे. तर मित्रांनो, फळबाग उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही खरोखरच एक मोठी आर्थिक मदत ठरणार आहे. जर तुम्हाला या बातमीशी संबंधित अधिकृत सरकारी आदेश सविस्तर वाचायचा असेल तर तो महाराष्ट्र सरकारच्या maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे. तसेच त्याची थेट लिंक आम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही दिली आहे. हा व्हिडिओ पाहणाऱ्या तुमच्यापैकी कोणाच्या फळबागेचेही नुकसान झाले होते का? आणि तुम्हीही या विम्याच्या रकमेची वाट पाहत होतात का? आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा. राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली ही माहिती आपल्या सर्व शेतकरी बांधवांना आणि व्हॉट्सअप ग्रुप्समध्ये नक्की शेअर करा. शेतीशी संबंधित अशाच अचूक आणि सर्वात वेगवान बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. तसेच डिस्क्रिप्शनमध्ये खाली दिलेल्या व्हॉट्सअप लिंकवर क्लिक करून आमच्या ग्रुपमध्ये सामील व्हा आणि अशी सरकारी माहिती आपल्या मोबाईलवर त्वरित मिळवा. पुन्हा भेटूया अशा सरकारी माहितीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी रहा, सुखी रहा. धन्यवाद.